आणि हे जे काही विजय आपल्याला मिळाला आहे हे अल्लामुळे मिळाला आहे, अशा पद्धतीचं जे ते भाषणामध्ये बोलतात. हा विजय, हा अधिकार तुम्हाला संविधानामुळे मिळाला हे सांगायला लाज वाटते का? हा माझा प्रश्न आहे त्यांच्यासारख्या नगरसेवकांना. एकीकडे ओबीसी संविधान संविधान म्हणून बोलतात आणि दुसरीकडे त्यांच्या नगरसेविका त्यांच्या भाषणामध्ये सगळा मुंबरा हिरवा व्हायला पाहिजे अशा पद्धतीनं त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी वक्तव्य केलं. जर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्याकडून उमेदवारी मिळाली असती तर त्यांनी हर घर तुतारी आणि रामकृष्ण हरी असं बोलायलाही कमी केलं नसतं. एमआयएम हा खूप मोठा धोका आहे वगैरे असं म्हणण्याची काही गरज नाहीये, कारण असाच पेंगुळ जो आहे तो 2011 देखील महाराष्ट्रामध्ये आला होता. एमआयएमचं महाराष्ट्रामध्ये शर्यतकरण करायचं काय, एमआयएमचं महाराष्ट्रामध्ये शिव फुले शाहू आंबेडकरीकरण करायचं हे महाराष्ट्रातल्या मराठी मुसलमानांनी विचार करायचं. मला आजपर्यंत एमआयएमचा एकही प्रवक्ता मराठी बोलताना भेटत नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. एमआयएम महाराष्ट्रातला हा आमच्यासाठी काही धोका वगैरे नाहीये. ओबीसी ही संसदेमध्ये मुद्दे मांडतात. ट्रिपल तलाकच्या विरोधामध्ये त्यांनी मुद्दा मांडला, मात्र ट्रिपल तलाकमुळे किती महिलांना त्रास झाला याच्यावर ते बोलतात का? शर्यत की एक एक ईट निकाली जा रही थी वगैरे बोलले त्यांनी, मात्र शर्यत सगळ्या देशांमध्ये एक आहे का? या सगळ्या गोष्टी ओबीसी एवढे हुशार बॅरिस्टर असताना 50दा संविधानाचं नाव घेणारे ओबीसी त्यांच्या एक नगरसेविका ज्या आहेत त्या मुंब्रामध्ये सहरचेक नावाच्या निवडून आल्या, एकदाही संविधानाचा उल्लेख करत. की तुम्हाला कोणी सांगितलं आम्हाला आमच्या लोकांना मराठी नाही येत सर? सिर्फ प्रॉब्लम धन्यवाद ग्रामेटिकल मराठी लैंग्वेज की अस्मिता और सभ्यता ऐसी है कि मैं उसकी डिसरिस्पेक्ट नहीं करना चाहती हूँ कोई भी ग्रामेटिकल एरर करके. नाही, काही नाही, काही बिंदास बोला, स्टेटमेंट बोला बोला. आणि विशेषतः त्यांची तुलना तुम्ही जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरद पवार, मनसे अशा मोठ्या राज्यातल्या पक्षांशी करता तेव्हा ते अधिक मोठे दिसतात आणि यात काही वादच नाही. आणि अशा पक्षाला अशा पद्धतीचं समर्थन मिळणं हे चिंताजनक आहे, याच्यात काहीच वाद नाही. परंतु कुठची गोष्ट जमातवाद किंवा कुठलीही राजकारण समाजकारण हे कधीही डायलेक्टिकल असतं, परस्परावलंबी असतं. जेव्हा एका बाजूचा जमातवाद वाढतो तेव्हा दुसऱ्या बाजूचाही जमातवाद वाढतो. जेव्हा भारतीय जनता पक्षासारखे पक्ष एकही मुस्लिम उमेदवार देणार नसतील तर एकतर इथला जो मुस्लिम समाज आहे त्याला लोकप्रतिनिधी म्हणून रिप्रेझेंटेशन दुसरीकडे शोधावंच लागणार. आणि ते म्हणजे अनेकदा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं असं म्हणणं असतं की मुस्लिम आम्हाला मत देत नाहीत. बरोबर आहे, तुमच्या ज्या काही भूमिका असतील त्या भूमिकेला विरोध असल्यामुळे देत नसतील, परंतु तुम्ही रिप्रेझेंटेशन शून्य जर देत असाल आपल्या मतदार उमेदवार यादीमध्ये तर ते तुमच्याकडे रिप्रेझेंटेशन तुम्ही त्यांना मत मागण्याचाही कितपत अधिकार उरतो हा एक प्रश्न उरला. दुसरा मुद्दा असा की काँग्रेस सारखे पक्ष हे का झालं हे तुम्ही लक्षात घ्या. जर हे तुम्हाला लोकसभा किंवा विधानसभेला दिसलं नाही त्याचं कारण असं आहे की तेव्हा इंडिया आघाडी होती. या राज्यातले सगळे जे काही कोट अनकोट सेक्युलर पक्ष आहेत, कोट अनकोट मी यासाठी म्हणतो की त्यांच्या धारणा कितपत सेक्युलर आहेत याच्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं, परंतु ऑन पेपर तरी ते सेक्युलर आहेत. असे पक्ष एकत्र आल्याने एक ताकद दिसत होती. स्वातंत्र्यानंतर या देशातल्या मुस्लिमांनी अशा पक्षालाच कायम मतदान केलेलं आहे ज्यांचं नेतृत्व हे हिंदू नेत्याकडे राहिलेलं आहे आणि त्यांना एक हिंदू जनाधार आहे. मग तो काँग्रेस असेल, जनता पार्टी असेल, जनता दल असेल, समाजवादी पार्टी असेल किंवा दक्षिण भारतामध्ये द्रमुक असेल, अण्णा द्रमुक असेल, तेलुगू देसम असेल, या सगळ्या पक्षांना राहील. यावेळी जसे एमआयएमचे आलेले आहेत मुंबईमध्ये खास करून मला तुम्हाला याकडे लक्ष वेधायचंय. शिवसेनेच्या अनेक नगरसेवकांना मुस्लिमांनी मतं दिली आणि मुस्लिम मतांवर शिवसेनेचे नगरसेवक अनेक ठिकाणी निवडून आलेले आहेत. धारावीत आलेले आहेत, नावट्टी सारख्या ठिकाणी आलेले आहेत, जोगेश्वरीत आलेले आहेत. मला वाटतं शिवसेनेचे 2 मुस्लिम नगरसेवक सुद्धा आले. प्रश्न असा आहे की एमआयएम सारखा पक्ष जेव्हा अशा पद्धतीने येतो तेव्हा त्याच्यात 2 गोष्टी महत्वाच्या आहेत असं मला वाटतं. एक तर काँग्रेस सारख्या पक्षाने जो अट्टहास केला खास करून मुंबई सारख्या ठिकाणी की आम्ही वेगळे लढणार, ते वेगळं लढून त्यांनी काय मिळवलं हे त्यांच्या नेत्यांना माहिती, महाराष्ट्रात मुंबईतल्या माहिती, महाराष्ट्रातल्या माहिती आणि दिल्लीत त्यांचे जे कोणी गांधी घराणं आणि इतर जे कोणी त्यांचे मोठे नेते आहेत त्यांना माहिती. परंतु ही आघाडी तुटल्याने मुस्लिम समाजामध्ये असा एक मोठा संदेश गेला की काँग्रेस काही जिंकू शकत नाही. ज्या ठिकाणी शिवसेनेची ताकद होती त्या ठिकाणी त्यांनी शिवसेनेला दिलं. ज्या ठिकाणी मुस्लिम बहुल इलाके आहेत त्या ठिकाणी काँग्रेसचे 15 नगरसेवक निवडून आले मुंबईत आणि 8 एमआयएमचे आले. त्या ठिकाणी त्यांनी हे 2 चॉईस निवडले. आता प्रश्न असा आहे की हे सगळं राजकारण आपण सेक्युलरिझमचं जेव्हा गोष्ट करतो तेव्हा सेक्युलरिझम हा सर्वव्यापी आणि सर्वसमावेशक असला पाहिजे. काँग्रेसच्या अशा 3-4 आम्ही याची बातमी केली होती आमच्या वर्तमानपत्रामध्ये महाराष्ट्र टाइम्स मध्ये
हा. की काँग्रेसच्या उमेदवार 3-4 महिला मुस्लिम उमेदवार होत्या आणि स्वागतार्ह बाब आहे महिला मुस्लिम उमेदवार असणं. त्यांचे चेहरेही दिसत नव्हते असा त्यांनी नकाब घातलेला होता. किंबहुना त्यांच्या प्रचार साहित्यावर त्यांच्या वडिलांचे, नवऱ्याचे किंवा भावाचे फोटो होते. प्रचार सभांमध्ये सुद्धा त्या महिला गेल्या नाहीत. आता हा सुद्धा जो भाग आहे ना, हा. की सेक्युलरिझम हा जर आपण सेक्युलरिझमचा खरा अर्थ काय हे जर आपण मुस्लिम समाजालाही समजावणार नसू तर त्याची दुसरी रिएक्शन समोरनं हिंदू समाजात येते जी आज आलेली आहे आणि 14 पासून ती आपण बघतो त्याचं राजकीय परिवर्तन झाल्यावर काय होतं ते. बरोबर. त्याच्यामुळे हे धोकादायक तर आहेच. हम्म. दोन्ही बाजूचा जमातवाद वाढणं यातनं कधीही शांतता राहत नाही हा. आणि विकास म्हणून जे काय आपण म्हणतो त्याला म्हणजे ते मोठे प्रोजेक्ट घेणं हे नाही. विकास हा शेवटी माणसांचा असतो. हा. तर तो माणसांचा विकास जर अशा धर्मांध राजकारणाने त्याला खीळ बसणार असेल तर ते कुठल्याही शहरासाठी, राज्यासाठी, देशासाठी खचितच चांगली गोष्ट नाही असं माझं स्पष्ट मत आहे. नक्कीच. दोन महत्वाचे मुद्दे तुम्ही मांडलात. एक म्हणजे कट्टरतावादातून कट्टरतावाद जन्माला येतो हा मुद्दा महत्वाचा, आणि दुसरं म्हणजे काँग्रेस कुठेतरी कमी पडते. तौफिकजी आपल्या सोबत आहेत. तौफिकजी, तुम्ही सुद्धा या सगळ्या समाज घटकामध्ये फिरत असताना ही गोष्ट तुम्हाला जाणवली का? विशेषतः मी उदाहरण देतो, संभाजीनगरमध्ये काँग्रेसचं तिथलं केडर आपल्याला जिंकून देऊ शकतं हा विश्वासच नव्हता आणि म्हणून तिथं एमआयएमला त्यांना स्वीकारण्याशिवाय पर्याय नव्हता अशी एक मांडणी तिथं स्थानिक पातळीवरून करण्यात आली. मुंबईत सुद्धा विशेषतः स्ट्रॅटेजी कोटिंग केलं गेलं आणि नेहमी मुस्लिम समाज करतो हेही मांडणी त्याची केली जाते, आता समर्जींनी सुद्धा सांगितलं. पण मुस्लिम समाजाला तो विश्वास देण्यात काँग्रेस कमी पडतंय का की आम्ही आहोत? विलासजी, तुम्ही आता खडस साहेबांनी चांगल्या प्रकारे आता आपलं विश्लेषण केलं, पण तुम्हाला जे वाटतं की काँग्रेस पक्ष हा मतदारांना आश्वस्त करण्यामध्ये कमी पडतोय असं आपल्याला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. बरं. आपण जर विचार केला तर आपण पाहिलं असेल की आज पुणे ठिकाणी असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, चंद्रपूर सुद्धा असेल, काँग्रेस पक्षाचे अनेक नगरसेवक आपल्याला निवडून आलेले एक मुस्लिम धर्माचे दिसत आहेत. नाही सर, समाजाचे दिसत प्लीज आहेत. प्लीज थोडंसं पूर्णपणे काँग्रेसला नाकारलंय असं म्हणत नाहीयेत. या सगळ्यामध्ये एमआयएमचा उदय होणं किंवा त्यांनी मुसंडी मारणं याच्यात काँग्रेस कमी पडतंय का हा मुद्दा आहे. बरं, त्या मुसंडीकडे कसं पाहता तुम्ही? कमी पडताय हा भाग सोडून द्या. मला विलासजी असं वाटत नाही की काँग्रेस कमी पडतीये. स्थानिक बघा, ही निवडणूक जी असते महानगरपालिकांची आपल्यालाही माहिती आहे की या निवडणुका या स्थानिक चेहऱ्यावर आणि तेथील स्थानिक प्रश्नावर, तिथल्या स्थानिक मुद्द्यावर आणि स्थानिक चेहरा हा या निवडणुकीचा एक प्रमुख त्यामध्ये आपण मुद्दा असू शकतो. आपण जर बघितलं असेल तर आज नांदेड सारख्या ठिकाणी सुद्धा पूर्वी एमआयएमचे काय संख्या होती, नांदेडमध्ये एमआयएमचं किती वारं होतं आणि आज एमआयएमचं विदर्भामध्ये म्हणा किंवा आज धुळेमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल तर आपण विचार केला तर मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीपेक्षा आता एमआयएम वाढली आहे असं वाटतंय का आपल्याला? एखाद्या मालेगावासारख्या ठिकाणी संख्या त्यांची वाढली निश्चितपणे योग्य आहे, पण ही जी निवडणूक होते ही स्थानिक मुद्दा असेल, तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, यावर इलेक्शन होत असते. काँग्रेस कमी पडली असं मला वाटत नाही. ठीक आहे, पण हे तरी मान्य करता की एमआयएम वाढणं हे तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे, हो की नाही? एवढं सांगा. एमआयएम वाढणं ही सर्वच सेक्युलर पक्षांसाठी धोक्याची घंटा आहे. ठीक आहे, मला माहितीये तुमच्या अडचणी काय आहेत हे बोलताना सुद्धा तेवढं तुम्ही मनमोकळेपणाने बोलू शकणार नाहीत, ही अडचण मी समजू शकतो. पण मी आज नाही तौफिकजी, ते ठीक आहे, पण मी आज तुमच्यासाठी 3 पाहुणे असे आणलेले आहेत जे मनमोकळेपणाने बोलू शकतात. शमशुद्दीन तांबोळी आपल्या सोबत आहेत. सर, चळवळ तुमची सुरू आहे, पण चळवळीला ज्या प्रकारे इतकी वर्षांच्या चळवळीला जे फळ मिळायला हवं ते उलट्या दिशेनं जास्त जाताना दिसतंय. विशेषतः त्यांचा प्रभाव जास्त दिसतोय, जे कट्टरतावादी, भावनिक ह्याला जुन्या खपल्या काढणारे, मी सगळी मांडणी सुरुवातीला केलं, त्यांचं पारडं जरा जास्त जड दिसतंय आणि लोकांचा कल तिकडे दिसतोय. असं का होतंय? तुमचं विश्लेषण करा. विलासजी, आपण अगदी सुरुवातीला ज्या पद्धतीची एकूण प्रस्तावना केली आणि जोडीला समर खडस यांनी जे मांडणी केली यातील बहुतांश मताशी मी सहमत आहे. सर्वप्रथम तुम्ही ज्या पद्धतीने माझी ओळख करून दिली त्यातून एक निष्पन्न होतं की मी कोणत्याही धर्मवादी राजकारणाचं समर्थन करू शकत नाही. त्या पद्धतीने एमआयएमचं सुद्धा मी समर्थक नाहीये. हो सर. परंतु एमआयएम ज्या पद्धतीने पुढे आलेली आहे हे धर्मनिरपेक्ष, एकात्म आणि लोकशाही मूल्यांसाठी धोकादायक आहेत. पण ही परिस्थिती निर्माण होण्यासाठी जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचाही विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट, एमआयएम ला मतदान ज्यांनी केलेलं आहे ते मुस्लिम बहुल भागामध्ये झालेलं आहे आणि त्याचबरोबर एमआयएमच्या सोबत त्यांचा एक उमेदवार म्हणून दलित उमेदवार सुद्धा निवडून आलेला आहे.
अनेक ठिकाणी MIMची अन्य पक्षांसोबत युती सुद्धा झालेली आहे आणि अन्य धर्मवादी राजकीय पक्षांनी MIMचा वापर हा मतांची विभागणी करण्यासाठी प्रतिस्पर्ध्यांना पाडण्यासाठी केलेली आहे आणि MIMचा उमेदवार निवडून येऊ नये अशीही आंतरिक इच्छा बाळगलेली आहे. या आजच्या धोक्याच्या परिस्थितीमध्ये भारतीयांनी खरं तर अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि देशाचं भवितव्य कोणत्या दिशेने आपण घेऊन जातोय हे सुद्धा पाहायला पाहिजे. आणि म्हणून हे मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन या पक्षामध्ये जसं मुस्लिम आहे तसं भारतीय जनता पक्षामध्ये किती भारतीय आहे हे सुद्धा आपल्याला तपासलं पाहिजे की जे इतर वेळा आपण करत नाही. MIMचा तर धोका आहेच आहे, पण इतर धर्मवादी पक्षांचा भारतीयांना धोका नाही, ते मागे जात नाहीत, ते प्रतिगामी होत नाहीत असंही आपल्याला म्हणता येत नाही. हा पक्ष निवडणूक आयोगाने मान्यता दिलेला असा हा पक्ष आहे. त्यामुळे त्यांनी आपले उमेदवार उभे करणं आणि राजकीय वर्चस्व वाढवणं हे त्यांच्या दृष्टीने स्वाभाविक आहे. पण जेव्हा आम्ही काँग्रेस मुक्त भारताची भाषा करतो तेव्हा एका बाजूने दाबलेला फुगा दुसऱ्या बाजूने असा फुगून येतो. त्या पद्धतीने हा MIM पुढे आलेला आहे. आता या गोष्टीकडे क्रिया म्हणून पाहायची का एकूण परिस्थितीची प्रतिक्रिया म्हणून याकडे पाहायचं, हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला. एका बाजूला दाबलं की फुगा दुसऱ्या बाजूनं फुगून बाहेर येतो, अशा प्रकारची मांडणी तुम्ही केली. म्हणजे ही प्रतिक्रिया आहे असं तुमचं म्हणणं आहे. सहेर शेख आपल्या सोबत आहेत. सहेर जी, मेरी आवाज आप सुन पा रहे? तुम्हाला मराठी बोलता येईल ना? जी आ रही है, मराठी समझ आती है, थोड़ा सा ग्रामॅटिकल ठीक आहे, काही हरकत नाही, काही हरकत नाही. चाहूंगी की अगदी तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल तसं तुम्ही मराठीत बोला, काही अडचण नाही. तुमचं भाषण ऐकलं, तुम्ही अगदी विजयानं सदगदित झाला होता, तुम्ही निवडून आलात, त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन, त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये. पण तुमचे इरादे मात्र फार वेगळे दिसत आहेत. तुम्हाला सगळे दुश्मन संपवायचेत आणि तुम्ही असंही म्हणालात की संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचा आहे. तुमच्या त्या सगळ्या राजकीय वाटचालीला तुम्हाला शुभेच्छा असतील कदाचित. पण मुद्दा हा आहे की तुम्हाला असं वाटतं का की लोकांनी तुम्हाला इतकं जनसमर्थन का दिलं? MIM ला एवढं लोक समर्थन का देत आहेत? काय तुमचं आकलन आहे त्याबद्दलचं? जी, फर्स्ट ऑफ ऑल थैंक यू वेरी मच, बहुत बहुत शुक्रिया आप लोगों का ये देने के लिए और अपना वक्त देने के लिए, हमारी विचारधारा को समझने के लिए. क्योंकि कई बार ऐसा होता है कि मीडिया के अपने खुद के दिमाग का एक मयार होता है, एक लिमिट होता है हर इंसान का, तो वो उस लिमिट तक ही सोच सकते हैं और आप सामने वाले इंसान के दिमाग की सोच को हमेशा जज और अज्यूम नहीं कर सकते. तो ये जो कल से एक स्टेटमेंट वायरल हुआ है, पूरा मुमरा को मैं हरा रंग देना चाहती हूँ, वो स्टेटमेंट प्योरली मुमरा के पॉलिटिकल लेवल पे बोला गया था और वो इसीलिए बोला गया था क्योंकि मेरी पार्टी का झंडा हरा कलर. अगर मेरा झंडा भगवा होता तो मैं भगवे से रंगती मुमरा इंशाल्लाह, बट क्योंकि मेरा झंडा है, मैं पॉलिटिकल पार्टी से बिलोंग करती हूँ, तो मेरी मंशा है मन की कि मैं, और वो एक पन था, वो सैटायर था, पूरा का पूरा रंगना चाहती हूँ का ये मतलब नहीं कि हर घर हरा ही हो. उसका मतलब ये है कि आज हम 5 सीटें जीते हैं, अगले आने वाले चुनाव में इंशाल्लाह हम और ज्यादा सीटें चुनकर लेकर आए, ये हमारी कोशिश. अब उसको नेशनल मीडिया ने किस तरीके से दर्शाया है फॉल्स नैरेटिव के तहत, वो फिर मीडिया का लुकआउट है, बट मेरा स्टेटमेंट का मतलब ये. नाही, झाडं लावून आम्ही सगळं हिरवगार करू असं म्हणलं असतं तर जास्त आवडलं असतं सगळ्यांना कदाचित. बरं ठीक आहे, तुमचा प्रश्न आहे. पण मला एक सांगा, एवढा प्रतिसाद तुम्हाला जो मिळतोय त्याचं कारण काय बरं? MIM एवढं यशस्वी का होत आहे? त्याचं काय आकलन काय तुम्हाला काय वाटतं? ऑल महाराष्ट्र का अगर आप देखें तो महाराष्ट्र में 125 सीट्स आई है और MIM को एक हिसाब से एक कम्युनल नजरों से देखा जाता है क्योंकि MIM का नाम ही है ना, ऐसा लोगों को लगता है कि हम महाराष्ट्र रह रहे हैं, हम इंडिया में रह रहे हैं, तो पार्टी का नाम ऐसा है तो वो काम भी सिर्फ मुसलमानों के लिए करती रही. बट ये सरासर झूठ है. MIM ने आज तक जितना भी काम किया है, चाहे वो हैदराबाद हो, औरंगाबाद हो, तेलंगाना हो, जितने भी आप स्टेट्स ले लीजिए, वहां पर क्या मुस्लिमों के अलावा कोई और धर्म जात के लोग नहीं रहते हैं और कई सारे कास्ट के लोग रहते हैं जिनका MIM ने कई हद तक फायदा किया है और उनको
उनको काम जब वो करते हैं, जो भी डेवलपमेंट काम हैदराबाद में भी हुए हैं, चाहे आप फ्री हॉस्पिटल्स ले लीजिए, फ्री हेल्थ चेकअप, मेडिकल केयर, फिर इंफ्रास्ट्रक्चर ले लो, आप यतीम खाने ले लो, गर्ल्स हॉस्टल ले लो, ऐसे सारे डेवलपमेंट के काम सिर्फ मुस्लिमों के लिए नहीं किए जाते। हम उधर पे एक स्टिकर या कुछ नाम नहीं दे देते कि ये सिर्फ मुसलमान लिए है, यहाँ कोई हिंदू नहीं आएगा। अगर ऐसा किया जा रहा है तो फिर आप उसको धर्म और जात के साथ जोड़ सकते हो, लेकिन एमआईएम जो काम करती है वो हर एक कम्युनिटी के लिए करती है, इसीलिए इंसानियत के लिए काम किया जाता है, कोई एक धर्म और जात के लिए नहीं। तो इसीलिए काम के ऊपर काम के बेसिस ठीक पे, आहे. ये तो मैंने कामाच्या आपको बळावर बताया, तुम्हाला यश आपने मिळालं. मी मुद्दा येतो तो तुमच्याकडे, पूछा है येतो. अगर- मला पैगंबर शेख यांना विचारायचंय. पैगंबर, ओवेसी असतील किंवा मग त्यांचे इतर नेते असतील, हे सातत्यानं त्यांच्या भाषणात संविधानाचा उल्लेख नक्की करत असतात. बऱ्याचदा ते कायद्याचा उल्लेख करत असतात, ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करतात. पण केवळ उल्लेख केल्यानंतर पुन्हा मग सगळं धार्मिक राजकारण, भावना चिथावणं, भडकवणं, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. तुम्हाला असं वाटतं का की हे ध्रुवीकरणाचं जे राजकारण आहे ते राजकारण यशस्वी होताना दिसतंय? ध्रुवीकरणाचं राजकारणाला मुस्लिम समाज बळी पडतोय का आणि सेक्युलर पक्षांपासून तो दूर जातोय का, की आता त्यांना हाच पक्ष सेक्युलर वाटायला लागलाय? मुळात विलास बडे सर, आपण या मागचं राजकारण समजून घेतलं पाहिजे की काय आहे. आता त्या सन्माननीय सहर शेख यांनी सगळा मुंबरा हिरवा व्हायला पाहिजे अशा पद्धतीनं त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी वक्तव्य केलं. जर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्याकडून उमेदवारी मिळाली असती तर त्यांनी हर घर तुतारी आणि रामकृष्ण हरी असं बोलायलाही कमी केलं नसतं. तर हे राजकारण आहे, राजकारणाच्या अंगाने पाहिलं पाहिजे मला असं वाटतं. 29 महानगरपालिकांमध्ये निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये 3,48,00,000 मतदारांनी जो आहे तो आपला हक्क बजावला. त्याच्यामध्ये साधारण 1425 जे उमेदवार आहेत हे भाजपचे निवडून आले. तर भाजप जो आहे तो उजव्या विचारसरणीचा पक्ष आहे, यांच्यापासून देखील आपल्याला धोका आहे. हे काही शिव फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचे नाहीये, याच्यावर देखील खरं तर चर्चा व्हायला पाहिजे, मात्र ती होत नाही. हे देखील एक दुर्दैव आहे. एमआयएम हा खूप मोठा धोका आहे वगैरे असं म्हणण्याची काही गरज नाहीये, कारण असाच टेंगुळ जो आहे तो 2011ला देखील महाराष्ट्रामध्ये आला होता. त्यांचे अकबरुद्दीन ओवीसी यांची भाषणं खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाली होती आणि त्याच्यानंतर मुस्लिमांचा मसीहा वगैरे अशा पद्धतीचे जे वल्गना करण्यात आल्या होत्या. 2017 मध्ये यांचे 81 नगरसेवक निवडून आले आणि 2025 मध्ये आता 125 नगरसेवक निवडून आले. मात्र विलास बडे सर, याच्यामध्ये एक गोष्ट मला सांगायची आहे की याच्यामध्ये 6 नगरसेवक जे आहेत ते नॉन मुस्लिम देखील निवडून आलेले आहेत. आता आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये सांगतोय तर 3 नगरसेवक तिथे जे आहेत ते नॉन मुस्लिम निवडून आलेले आहेत. त्यानंतर नागपूरमध्ये 2 नगरसेवक जे आहेत ते नॉन मुस्लिम निवडून आलेले आहेत. मुंबईमध्ये 1 नगरसेवक जे आहेत ते नॉन मुस्लिम निवडून आलेले आहेत. तर या सगळ्या गोष्टींवर देखील बोललं पाहिजे आणि या गोष्टी सेक्युलर बनतीये. ऐका ना, एक मिनिट, की एमआयएमचं महाराष्ट्रामध्ये इस्लामीकरण करायचं, एमआयएमचं महाराष्ट्रामध्ये शर्यतकरण करायचं, काय एमआयएमचं महाराष्ट्रामध्ये शिव फुले शाहू आंबेडकरीकरण करायचं, हे महाराष्ट्रातल्या मराठी मुसलमानांनी विचार करायचंय. मला आजपर्यंत एमआयएमचा एकही प्रवक्ता मराठी बोलताना भेटत नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. एमआयएम महाराष्ट्रातला हा आमच्यासाठी काही धोका वगैरे नाहीये. आम्ही बरेचसे जे शर्यतवादी तुमच्यासारख्या लोकांना अप्रोच का करत नाही ते? म्हणजे असं साधारण सांगतोय की मांडणी करताना त्यांच्या भाषणांमध्ये सुद्धा काहीतरी बदल झाला पाहिजे, धार्मिकच सगळं मांडणी म्हणजे हे का असतं? मुळात ओबीसीमुळे इथल्या मुस्लिम समाजामध्ये काय फरक पडला? ओबीसी ही संसदेमध्ये मुद्दे मांडतात. ट्रिपल तलाकच्या विरोधामध्ये त्यांनी मुद्दा मांडला, मात्र ट्रिपल तलाकमुळे किती महिलांना त्रास झाला याच्यावर ते बोलतात का? शर्यत की एक एक ईट निकाली जा रही थी वगैरे बोलले त्यांनी. मात्र शर्यत सगळ्या देशांमध्ये एक आहे का? या सगळ्या गोष्टी ओबीसी एवढे हुशार बॅरिस्टर असताना 50दा संविधानाचं नाव घेणारे ओबीसी, त्यांच्या एक नगरसेविका ज्या आहेत त्या मुंब्रामध्ये सहर शेख नावाच्या निवडून आल्या आणि हे जे काही विजय आपल्याला मिळाला आहे हे अल्लामुळे मिळालाय अशा पद्धतीचं जे ते भाषणामध्ये बोलतात. हा विजय, हा अधिकार तुम्हाला संविधानामुळे मिळालाय हे सांगायला लाज वाटते का? हा माझा प्रश्न आहे त्यांच्यासारख्या नगरसेवकांना. एकीकडे ओबीसी संविधान म्हणून बोलतात आणि दुसरीकडे त्यांच्या नगरसेविका त्यांच्या भाषणामध्ये एकदाही संविधानाचा उल्लेख करत नाही. मी पटकन छोटीशी कमेंट घेतो. सहेरजी जातील नंतर कदाचित. सहेरजी जातील. सहेरजी, ऐकलं तुम्ही ते काय म्हणाले? प्रत्येक गोष्टीला धार्मिक तुम्ही नावं घेऊन त्या ठिकाणी हे केलं. संविधानाबद्दल चकार शब्द का काढत नाहीत? तुम्ही आता इथं बसलात, नगरसेवक झालात, हे सगळं बाबासाहेबांच्या संविधानामुळे आहे, या देशाच्या संविधानामुळे आहे. Of course, I agree with that and I accept it, whatever you were saying. पैगंबर भाई को मैं ये बताना चाहती हूँ की तुम्हाला कोणी सांगितलं आम्हाला आणि आमच्या लोकांना मराठी नाही येत? सर, सिर्फ प्रॉब्लम ग्रामेटिकल मराठी लैंग्वेज की अस्मिता और सभ्यता ऐसी है कि मैं उसकी डिसरिस्पेक्ट नहीं करना चाहती हूँ कोई भी ग्रामेटिकल एरर करके. नाही, काही नाही, काही बिंदास बोला. स्टेटमेंट बोला. बाहेरच्या देशातले लोक बोलतात 2-3 ओळी, आपलं काही अडचण नाही. आम्ही समजून घेऊ. कोई भी बात नहीं करते. बरोबर, आपण त्याच्यावर नको. कुछ बोलता नहीं है. भाषणामध्ये तुम्ही संविधानाचं नाव का घेत नाही?
असा त्यांचा आक्षेप आहे. तुम्ही इलेक्शनला का जज केलं माझ्या? का तुम्ही एक ही भाषण में तुम्ही जज केलं? ऐसा कैसा 3 दिन ही हुआ है निवडणूक होके, इलेक्शन के रिजल्ट आके 3 दिन में पूरे इंडिया ने मेरे को जज कर लिया कि सम्मान नहीं किया। तो उसके पहले की सब स्पीचेस उठा के देखो, तुम इतना अपने लोगों को अगर समझ रहे हो, जान रहे हो, तो उसके पहले की स्पीचेस उठा के देखो, उसमें तुमको पता चलेगा कि भाषण इंडिया टीवी एनडीटीवी माझा 2:15 बजे से हम इंटरव्यूज दे रहे हैं, उनके इंटरव्यूज चेक करना। आप अपने स्टेटमेंट जारी करने के पहले पूरा होमवर्क करो, और होमवर्क करने के बाद किसी के ऊपर एलिगेशन लगाओ। सर, तुम्ही इसको किती होमवर्क करून आलाय हे आम्हाला करना चाहिए थी, समजतं but आप ताई. जैसा- तुम्ही तुमच्या निवडणुकीच्या नंतरचं पहिलं भाषण करता आणि निवडणुकीच्या नंतरच्या पहिल्या भाषणामध्ये संविधानाचा उल्लेख देखील करत नाही तुम्ही. निवडणुकीच्याच पहिल्या भाषणामध्ये तुम्ही संविधानाचा उल्लेख करत नाही तुम्ही. भगवान की तरफ से हम चीज है, अगर बोला जाता है भगवान तुम्ही का नाम लिया संविधानाचा जाता है, उल्लेख अगर केला तुम्हारे नाही साथ तुम्ही जिंदगी में कुछ त्याच्यामध्ये. अच्छा हुआ है, मत- तुम्हारे साथ जिंदगी तुम्हाला में कुछ मतदानाचा अच्छा अधिकार हुआ संविधानामुळे है, मिळाला त्याच्याविषयी बोलूच नाही तुम्ही ताई. कायनात का मालिक अल्लाह है, पूरी कायनात का मालिक भगवान है हिंदुओं के लिए, समझे? तो हर इंसान का धार्मिक रिश्ता होता है भगवान के साथ। मैं किसी भी ना बोलूं, मैं भगवान नहीं, बोलूं, मैं अल्लाह बोलूं, धर्म तर आहे ना, तो तर सगळ्यांसोबत आहे, पण संविधानाच्या बद्दलची काय भूमिका आहे? वो जो भाषण आपने देखा वो मेरी जीत के समारोह का भाषण था, जिधर हम हमारे लोगों का सत्कार कर रहे थे, उनको बुलाकर, जिन्होंने ठीक आहे. पूरे नाही, election के म्हणूनच आखिर तिथं के संविधानाचा प्रोजेक्ट में उल्लेख हमारी होणं मदद गरजेचं होतं. सैरजी, माझा वेळ कमी आहे. हा, पैगंबरजी, एक छोटीशी कमेंट, मला समर खडस यांच्याकडे जायचंय. छोटीशी कमेंट. मला हेच सैरताईंना म्हणायचं होतं की निवडून आल्यानंतर, जिंकून आल्यानंतरचं तुमचं पहिलं भाषण आहे. तुम्ही सर्वात प्रथम नाव जर कोणाचं घ्यायचं तर ते संविधानाचं घेणं अपेक्षित आहे. तुम्हाला मतदारांनी बहुमताने प्रचंड विजयी करून दिलं, तर त्या संविधानाचे पहिल्यांदा धन्यवाद त्यांनी मानायला पाहिजे होते. अल्लाहचं तुम्ही आभार मानलेच पाहिजे, याच्याविषयी कोणाच्या मनामध्ये काही आक्षेपच नाही, कोणी बोलतच नाही. मात्र संविधानाचं नावच तुम्ही घेतलं नाही. दुसरी गोष्ट ही की जे शहर शेख म्हणतायत की बुवा मी ज्या पक्षाची आहे, जसे काही ते गेल्या 20 वर्षापासून त्या पक्षामध्ये आहेत, अशा पद्धतीनं ते बोलत आहेत. त्यांना एमआयएम राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली नाही, आणि उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्या एमआयएम मध्ये गेला, आणि मग एमआयएम विषयी एवढी निष्ठावंत झाल्या त्या की ते हर घर जे आहे ते ग्रीन करण्यासाठी निघाल्या. हीच परिस्थिती जी आहे ती बऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमधून जे आहे ते भाजपमध्ये गेलेल्यांची आहे, आणि भाजपमधून जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्यांची आहे. माझा ठीक आहे, प्रश्न आहे ठीक आहे. की हे जे धर्मांध पक्ष आहेत, ठीक आहे. पण आपण आशा करूया सैरजी, खूप छान झाडं लावा, सगळीकडे हिरवगार करा, मुंब्रावासीय तुम्हाला नक्की दुवा देतील. मला समर खडसजींना विचारायचंय, या सगळ्याचे राजकीय परिणाम तुम्हाला काय वाटतं? याचा फायदा कोणाला, तोटा कोणाला एमआयएमच्या वाढीचा? एमआयएमच्या वाढीचा फायदा इथे भारतीय जनता पक्षाला होणार. ते मुस्लिम जमातवाद वाढला की त्याचा फायदा हिंदू जमातवादाला होणार, आणि भारतीय जनता पक्षाच्या वाढीचा फायदा एमआयएमला होणार. हे तर ऑब्व्हियस आहे. त्याच्यात काय दुमत असण्याचं कारण नाही. परंतु मला असं वाटतं की असे पक्ष का वाढतात हे मी, म्हणजे जो मगाशी म्हणलेला मुद्दा आहे की हे इतकी याची उत्तरं सोपी आणि थोड्या वेळात निघण्यासारखी नाहीत. आणि या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर ज्या पद्धतीचं राजकारण केलं गेलं, काँग्रेस पक्षाने ज्या पद्धतीचं राजकारण केलं, म्हणजे इथे हिंदू कोड बिल बाबासाहेबांनी आणलं, परंतु इथे मुस्लिम कायदा कोडिफाय करण्याचे जे प्रयत्न काँग्रेसच्या पुन्हा कोट अनकोट सेक्युलर नेत्यांकडनं काहीही प्रयत्न झाला नाही. त्यातनं इथे हिंदुत्ववादी मंडळींना, मुस्लिमांना काही त्यांचं लांगुल चालन केलं जातं. म्हणजे त्यांना खरं तर शिक्षणामध्ये, नोकऱ्यांमध्ये काही प्रतिनिधित्व नव्हतं, तरी केवळ त्यांना 4 बायका करता येतात, तलाक म्हणून डिव्होर्स देता येतो, याच्यावरती राजकारण करून त्यांनी आपला बेस वाढवला. आणि इथल्या मुसलमानांना ते समजलं नाही. त्यांच्यामध्ये जसं इकडे हिंदू जमातवाद वाढायला लागला, तसं मुस्लिमांमध्येही कट्टरपंथी अनेक संघटना, विविध प्रकारच्या संघटना धर्माच्या नावाखाली काम करत होत्या. तुम्ही आजपासून जर 50-60 वर्षांचं मुस्लिम घरातलं वातावरण आणि आजचं वातावरण जर बघितलं तर याच्यामध्ये जमीन आस्मानाचा फरक झालेला आहे. हे सुद्धा आपण बघायला लागेल की ही थेट रिॲक्शन आहे. आणि ही रिॲक्शन मला एक मुद्दा अजून सांगायचा आहे की या ज्या ताई बोलतायत त्या तरुण आहेत, त्या शिकतील राजकारण. परंतु प्रश्न असा आहे की आपण आता जोरान मामदानींसारखे जे तरुण आहेत, जे इंटेलेक्च्युअल आहेत, ज्यांची आई मीरा नायर आहे, ज्यांचे वडील महमूद मामदानींसारखे इतके विद्वान लेखक, प्राध्यापक आहेत, आता त्यांनी जेव्हा न्यूयॉर्कच्या मेयर पदाची शपथ घेतली, त्यांनी सुद्धा कुराणावर हात ठेवून शपथ घेतली ना. कुराणावर हात ठेवूनच घेतली ना. किंवा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जी घेतो ती बायबलवर हात ठेवूनच शपथ घेतो ना. प्रश्न असा आहे की तुम्ही कुठल्या पद्धतीचं राजकारण करता. आणि एमआयएम ही जी काय संघटना आहे, ही या संघटनेचं जे काय नाव आहे, हे नावच मुस्लिम संघटनेचं, मुस्लिमांची संघटना, मजलिसे
मुस्लिमीन अशी संघटना इथे हिंदूंना रिप्रेझेंटेशन कसं काय देऊ शकेल? आणि आणि मग या हाच खरं तर मुद्दा आहे